आता भाकरी स्किप करणार आहे. म्हणजे बघू शकता कसं झालंय सुक्क चिकन. हॅलो नमस्कार, मी अनिता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते ह्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि जिथे मी मसाला बनवायला घेतलाय तेथे आज मी बनवणार आहे चिकनची रेसिपी. साफसफाई पण चालू होती माझी आणि सेम टायमिंगला चिकनही बनवायचं होतं मला. खरं तर सकाळी आणलं तेव्हाच मी आळणी बनवून घेतलेलं. आळणी म्हणजे बिना मसाल्याचं, फक्त हळद मीठ आलं लसूणची पेस्ट लावून ते शिजवून घेतलेलं. आणि हे वाटण आहे कांदा लसूण खोबरं आलं याचं वाटण, जे आपण नेहमी मटणासाठी किंवा चिकनसाठी वाटून घेतो ते वाटण वाटून घेतले. आणि मी हे भाजून त्या आळणीमध्ये घालणार आहे, कारण डायरेक्ट नाही कच्चं घालू शकत. आणि ते ऑलरेडी शिजलंय तर मग मला ते जास्त शिजवायची गरज नाहीये. म्हणून मी तेलात हे सगळं आणि त्याच्याबरोबर चटणी आणि मीठ हळद आपल्याला जे मसाले हवेत ते घालून छान असं ते तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहे. आमच्याकडे चिकन बनवण्याची अशीच पद्धत आहे. आधी आम्ही फक्त आळणी चिकन बनवून घेतो. आळणी चिकन म्हणजे हे ज्याच्यामध्ये फक्त आलं लसूणची पेस्ट असते, हळद मीठ आणि त्याला वरती तुम्ही जे कुठले मसाले फ्लेवर लावणार असाल तर, नाहीतर विदाऊट फक्त मिठाचं असतं. आणि ते शिजवून मी जे आता पाणी काढून घेतलं ते मी भातासाठी घेतलं आहे, कारण मी आळणी भात पण बनवणार होते. इथे आपला मसाला भाजून रेडी झालाय, जो आपण आता शिजलेल्या चिकनमध्ये घालणार आहोत. त्याच्या आधी मी पीस काढून घेतलेत चिकन सुक्का बनवण्यासाठी, आणि ह्याच्यामध्ये थोडे पीस आहेत. आणि त्याच्याबरोबर मी आता जे चांगलं वाटण वाटून घेतलेलं ते घातलं. त्यानंतर भात चांगला धुवून घेतला 2-3 वेळा, भात म्हणजे तांदूळ. आणि त्याच्यामध्ये चिकनचं जे अळणी पाणी काढलेलं आहे 2 वाट्या ते मी घातलंय. अळणी पाण्यामध्ये जो भात शिजवलेला असतो तो लहान मुलांसाठी खूप पौष्टिक असतो. ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत त्यांनी हा अळणी भात नक्की ट्राय करू शकता. आणि आजकाल तर मी बऱ्याच हॉटेल्समध्ये सुद्धा बघितले की ते लोक सुद्धा अळणी भात सर्व करतात. तर ह्या अशा पद्धतीने अळणी भात बनवतात, ज्याच्यामध्ये फक्त कांदाची फोडणी घालून चिकन शिजवलेलं असतं आणि त्या चिकनच्या पाण्यामध्ये म्हणजे चिकन शिजलेल्या पाण्यामध्ये भात शिजवून घ्यायचा. झाला अळणी भात. एकदम सोपा पण खूप टेस्टी लागतो. हा अळणी भात तुम्ही नक्की करून बघा. मी नक्की तुम्हाला सगळ्यांना सजेस्ट करेन की जे चिकन बनवतात ते चिकनच्या अळणी पाण्यामध्ये भात शिजवून अळणी भात नक्की बनवून ट्राय करा. खूप 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 टेस्टी लागतो. आणि आता करूया चिकन सुक्का. ही आपली फायनल डिश आहे, ज्याच्यासाठी आपण जे वाटण बनवलेलं ते थोडंसं घेतलंय. एका साईडला आपलं जे पातळ रस्सा चिकन आहे ते सुद्धा तयार होतंय, म्हणजे ऑलमोस्ट झालंय. इकडे कुकरच्या शिट्ट्या होत आहेत. शिट्ट्या झाल्या की आपण जेवायला बसू. आणि इकडे चिकन सुक्का बनतंय, तोपर्यंत भरपूर कांदा घालायचा. जे वाटण आपण पातळ रस्स्यामध्ये घातले त्यातलंच वाटण सुक्क्यासाठी सुद्धा वापरायचं आहे. कांदा आणि वाटण अगदी व्यवस्थित छान फोडणीवरती तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं. आता साफसफाई तर करून झाली, पण खूप थकली होती मी. बाहेरून काय ऑर्डर करायचं तर ऑलरेडी चिकन सकाळी मी आळणी बनवून ठेवलेलं, म्हणजे फक्त कांदा हळद मीठ आणि आलं लसूणची पेस्ट लावून मॅरिनेट करून ते शिजवून ठेवलेलं, म्हणजेच अळणी चिकन बनवून ठेवलेलं. म्हणून मग म्हटलं आता आहे तेच आपण बनवून घेऊया. भले थोडा अर्धा तास लेट होईल, जेवायला खूपच लेट झालाय आज. पण साफसफाई पण करायची होती आणि चिकन पण, त्यामुळे वेळ झाला. त्याच्यात मी अळणी भात लावलाय आता. म्हणजे चिकन ज्या पाण्यामध्ये आपण शिजवतो तेच पाणी घेऊन, म्हणजे त्या पाण्यामध्ये भात शिजायला घातलाय. इथे चिकन झालं, मी तुम्हाला दाखवलं. वाटण मी फोडणी देऊन त्यामध्ये घातलं जे अळणी पाणी होतं त्याच्यामध्ये. आणि हे चिकन काढले चिकन सुक्का बनवण्यासाठी. आता इथे चिकन सुक्का बनवते. आता भाकरी स्किप करणार आहे, म्हणजे भाकरी रात्रीच्या जेवणात करेन मी. आत्ता आम्हाला दोघींना पण खूप भूक लागली, त्यामुळे चिकन सुक्का झालं की शिट्ट्या झाले की आम्ही जेवून घेणार आहे. तर मग असा आजचा दिवस आहे, ज्याच्यामध्ये साफसफाई पण केली आणि चिकन पण केलं. चिकनमध्ये सुक्कं चिकन ग्रेव्ही आणि अळणी भात हे सगळं केलं. आता भाकरी मी रात्री करणार रात्रीच्या जेवणात. चिकन सुक्कं आपलं आता होत आलंय. टोमॅटो घालते मी मध्ये व्हॉइस ओव्हर केलेला, कारण
मला फटाफट सगळं करायचं होतं आणि मग काही सुचत नाही जेव्हा खूप जास्त उशीर होतो. रेसिपी शूट केली पण व्हॉइस ओव्हर करून केली होती. आता इकडे आपलं ग्रेव्हीवालं चिकन पण ऑलमोस्ट रेडी आहे. आणि ह्याचा रस्सा असतो पातळ. आमच्याकडे असं एकदम घट्ट चिकन नाहीत खात. सातारा साईडला तुम्हाला माहितीच असेल. आमच्याकडे रस्सा आणि भाकरी असं चुरून खातात. सगळेच चुरून खात नाहीत पण रस्साच आवडतो सगळ्यांना. त्यामुळे ही ग्रेव्ही आहे, त्याच्यामध्ये पण चिकन आहे. ही चिकनची ग्रेव्ही आहे आणि इथे अळणी भात होतोय आणि हे आहे चिकन सुक्का चा मसाला. आता ऑलमोस्ट झाला आहे. याच्यामध्ये घालतोय मीठ, कारण बाकी सगळं तर आहे ऑलरेडी मसाल्यामध्ये. आता आपण फक्त मीठ आणि चटणीच घालणार आहोत. आणि आपला घाटी मसाला, बस दॅट्स इट. आता हे चटणी घातल्यानंतर थोडं 2-3 मिनटं मी हे करून घेतलं, हलवून घेतलंय मसाला. आता आपण याच्यामध्ये बॉईल चिकन ॲड करणार आहोत. हे आहे बॉईल चिकन. तयार झालंय चिकन सुक्का. आता आपल्या तिन्ही डिश बनवून रेडी झाल्यात. आता एक शिट्टी झाली की कुकर बंद करणार आहे. चिकनचं तुम्ही बघू शकता कसं झालं सुक्कं चिकन. हे असं दिसतंय. आता मी गार्निशिंग करते फक्त कोथिंबीर टाकून. आणि हे आहे पुढे पातळ म्हणजेच ग्रेव्ही चिकन, चिकनचा रस्सा आणि सुक्कं चिकन सगळं बनवून रेडी आहे. भांडी घासते तोपर्यंत कुकर थंड होईल आणि मग आम्ही जेवून घेतो. तुम्ही सगळे पण या जेवायला. स्टे ट्यून. हॅलो. आणि आता मी बसतेय जेवायला. माझी हालत खूपच खराब झाली आहे, थकली आहे मी खूप जास्त. पण मी तुमच्याबरोबर शेअर करते की मी काय काय बनवलंय. हे आहे चिकन ग्रेव्ही, हे आहे अळणी भात आणि इथे आहे चिकन सुक्का. मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते. हे असं बनलंय चिकन सुक्का. ही आपली चिकन ग्रेव्ही, चिकन रस्सा आणि हा आहे अळणी भात. तर तुम्ही सगळे पण या जेवायला. जेवून घेते आता आधी मी आणि तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करते की कशी झाली होती रेसिपी. आजचा ब्लॉग इथपर्यंत बघण्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि जर तुम्ही ब्लॉग बघितलाच आहे तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. प्लीज सबस्क्राईब करा, त्यामुळे माझा चॅनल लवकर ग्रो होईल. आणि तुम्ही पण सगळ्यांनी छान छान जेवण करून घ्या. आपण सगळे भेटूयात पुन्हा एकदा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळे काळजी घ्या. बाय.